काळूस मध्ये तुम्ही मंडळी पाहू शकता दिंडी क्रमांक 32 काळुस्कर दिंडी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होते। आज इंदापूर ते अकलूज कुठलं चॅनल आपलं मंडळी रामकृष्ण हरी वारीच्या वाटेवर आज भीमाशंकर चक्रेश्वर बामचंद्र डोंगर पंचक्रोशीची दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होती। इंदापूरच्या पुढं सकाळच्या नाश्त्यासाठी या ठिकाणी दिंडी थांबलेली आहे। पाहू शकता थोडंसं कॅमेरामॅन पुढे या। अनेकांच्या मनात शंका असते वारीला गेल्यानंतर आपल्याला जेवण वेळेवर भेटेल की नाही, आपल्याला आपली गैरसोय होणार नाही असं प्रत्येकाला वाटतं। परंतु पाहू शकता या ठिकाणी आदरणीय शांतारामजी निखाडे आमचे आचार्य आहेत, तुकारामजी निखाडे, विक्रमदादा पासपुते अतिशय सुंदर अशी नाश्त्याची सोय सुरू आहे। आणि खरं तर महाराष्ट्राचा अतिशय लाडका वडापाव प्रत्येकाला आवडतो, तो वडापाव या ठिकाणी बनवण्याचं काम युद्ध पातळीवर आचार्य साहेब महाराजांचं या ठिकाणी सुरू आहे। नक्कीच यांचं देखील मला कौतुक करावं असं वाटतं। गेल्या आजचा 12वा दिवस आहे बरोबर, 12व्या दिवसामध्ये नाश्त्याचं जे नाश्ता असेल, जेवण असेल, संध्याकाळचं जेवण असेल, अगदी एक चिमूटभर पण मीठ टाकायची गरज आतापर्यंत पडली नाही। म्हणजे खरं तर स्वतः पांडुरंग परमात्माच आदरणीय शांतारामजी निखाडे, तुकारामजी निखाडे यांच्या माध्यमातून हे सर्व कार्य करून घेतोय। नक्कीच पांडुरंग परमात्म्याला मी सगळं घालेल या दोनही आचार्य मंडळींना उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य लाभावं अशी मी पांडुरंगाला प्रार्थना करेल। पाहू शकता वडापाव या ठिकाणी तळण्याचं काम सुरू आहे। या ठिकाणी आमचे दिंडीतील वारकरी महिला भगिनी असेल, पुरुष असेल, या ठिकाणी वडापावचा आस्वाद घेताना आपण पाहायला मिळतोय। म्हणजे वारीमध्ये सर्व सुविधा मिळतात। ज्याला वारीला यायचंय त्यांच्यासाठी एक खरं तर यांनी बोध घेतला पाहिजे। पाहू शकता या ठिकाणी सर्वजण नाश्ता करत आहेत। मंडळी पाहू शकता सर्व वारकरी मंडळी वडापावचा आस्वाद घेत आहेत। नक्कीच आता वडापाव खाऊन तृप्त होतील। पटपट पटपट दाखवा। आपण काही वारकऱ्यांशी बातचीत करूया। थोडस इकडे फिरवा कॅमेरा, मनोहरजी वाळूंच्या ठिकाणी आहे तिकडे फिरवा कॅमेरा। काय सांगाल वडापाव बद्दल? वडापाव चांगला आहे, छान लागतोय। आवडतो वडापाव? आवडतं कधीपासून? पहिल्यापासून। मी जसं म्हटलं की महाराष्ट्राच्या कुणाला वडापाव आवडत नाही व्यक्तीला असं होऊ शकत नाही, प्रत्येकाला हा वडापाव आवडतो। आणि वारीमध्ये देखील सर्वांना वडापावचा आस्वाद घेण्यासाठी मिळतोय, ही खरं तर पर्वणीच म्हणावी लागेल। अरे नाना काय सांगाल, वडापाव कसा आहे? छान आहे, छान लागतो ना बाई? काय सांगाल? चांगला आहे का? आवडतो वडापाव तुम्हाला? हो। किती वर्षापासून? पहिल्यापासून। पहिल्यापासून ना?
मी जसं सांगितलं महाराष्ट्राच्या कोणत्याही व्यक्तीला वडापाव आवडणार नाही असं होणार नाही. महाराज या वारीमध्ये वडापावाचं महत्त्व म्हणजे हे वडापुरी गाव आहे. या वडापुरीमध्ये ह्या वडापावाचं महत्त्व आहे. प्रत्येक वर्षी या ठिकाणी वारीमध्ये वारकऱ्यांकरता दिंडी मालक चालक वडापाव खाऊ घालतात वारकऱ्यांना. आणि आपला महाराष्ट्राचा प्रसिद्ध असलेला हा वडापाव या ठिकाणी वडापुरीमध्ये दरवर्षी केला जातो. वा 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 वा. खरं तर आदरणीय हरिभक्तीपरायण संपतजी महाराज राऊत एक अतिशय सुंदर माहिती सांगितली. मला ती माहीत नव्हती. हे वडापुरी म्हणून गाव आहे आणि अनेक वर्षांपासून ही प्रथा या ठिकाणी चालू केलेली आहे. कारण वडापुरी गावात वडापावच सकाळच्या नाश्त्याला मिळाला पाहिजे. अतिशय चांगली संकल्पना आहे. चला कॅमेरामॅन, हे बघा किरण महाराज ठोंबरे पावाची लादी घेऊन आलेत. ताजे आहेत ना? ताजे आहेत का? आजी काय सांगाल, वडापाव आवडतो का? नका? अरे तुम्ही त्याला होममिनिस्टर कार्यक्रम नाही चालत आवडतो? आजी वडापाव आवडतो का? आवडतो ना, लय छान. किती वर्षापासून? 5 वर्षापासून. 5 वर्षापासून आमच्या गरिबीमध्ये. 5 वर्षापासून आवडतो. तुमचं वय किती आहे? मा वय काय सांगू बाबा, 60 वर्ष असेल. 60. बरं 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 बरं. महाराष्ट्राच्या कोणत्या व्यक्तीला वडापाव आवडत नाही असं होणार नाही. महाराष्ट्राचा जीव की प्राण वडापाव हा आहे आणि त्यामुळे सर्वजण वडापावचा आस्वाद या ठिकाणी घेत आहेत. या ठिकाणी विचारूया कॅमेरामॅन, काय सांगाल, वडापाव कधीपासून आवडतो तुम्हाला? खूप दिवसापासून. किती दिवसापासून? खूप लहानपणापासून. हे पाहू शकता मावशींच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य खळखळून हसतायत. कारण वडापाव वारीच्या काळामध्ये वडापाव महाराष्ट्राच्या व्यक्तीला मिळणं खायला हे एक सुवर्णयुगच म्हणावं लागेल. दुग्ध शर्करा योग. नक्कीच तृप्त होत आहे ते सर्व वारकरी वडापाव खाऊन. पाहू शकता. मी विशेष धन्यवाद आदरणीय शांतारामजी निखाडे, तुकारामजी निखाडे आचार्यांना देईन. नक्कीच पांडुरंग परमात्मा त्यांच्या हातून हे कार्य हे करतोय. या ठिकाणी काही तरुणी आहेत. तरुणींची संख्या देखील या वारीच्या निमित्ताने आपण अलीकडच्या काळामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात पाहतोय. ताई काय सांगशील, वडापाव आवडतो का? महाराज किती वडापावचं नियोजन आहे आता कमीत कमी 500 वडापाव गेले. 500? हो. धन्यवाद. तुम्हाला जर व्हिडिओ वारीची आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. खऱ्या अर्थाने पंढरीची वारी निवेदक रुपेश वाळके यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या सर्वांच्या दारी मी घेऊन येतोय. धन्यवाद. रामकृष्ण हरी. महाराज काय सांगाल, वडापाव कधीपासून आवडतोय? लहानपणापासून आवडतोय. म्हणजे जीव की प्राण आहे म्हणा ना. जीव की प्राण. वा वा. तुमचा? आमचं वडापाव आता मी सकाळीच नाश्ता केलाय पण दिंडीचं नियोजन सुंदर आहे खूप. 82 नंबर बामचंद्र डोंगर आणि वारीचं सगळ्या रस्त्याने पण त्यांचं नाश्त्याचं जेवणाचं खूप असं सुंदर नियोजन आहे. आम्ही पण ते रस्त्याने त्यांना भेटतो. वा वा. ह्या महाराजांनी अतिशय हे पाहू शकता. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा 341 भीमाशंकर पंचकोर्शी दिंडी मंडळ भामचंद्र डोंगर पंचकोर्शी तालुका खेड जिल्हा पुणे. दिंडीचं विशेष असं कौतुक महाराजांनी या ठिकाणी केलंय. मच्छिंद्र महाराज काय सांगायला, वडापाव कधीपासून आवडतोय? लहानपणापासून. आणि वारीच्या काळामध्ये वडापाव खायला मिळतोय तुम्हाला, काय सांगाल? अगदी योग्य प्रकारे चांगल्या प्रकारचं हे आवडतं ना? आवडतं. नक्कीच. खरं तर हे वडापुरी गाव आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण संपतजी महाराज राऊत यांनी सांगितले आपल्याला, वडापुरी गावामध्ये वडापाव खायला मिळणे खरं तर भाग्याचं लक्षण म्हणावं लागेल. बाबा तुम्ही खाला का नाही? खाला समाधान वाटतं. समाधान. हे काय सांगाल, हे वडापुरी गाव आहे आणि या वडापुरी गावामध्ये वडापावच का बनवला? वडापुरी ते वडा तयार करतात आणि समाधान वाटतं असं होती. वा वा. धन्यवाद. महाराज रामकृष्ण हरी. काय सांगाल, ह्या वडापुरी गावामध्ये आज वडापाव नाश्त्याला बनवला त्याबद्दल काय सांगाल, तुम्हाला काय माहिती आहे? वडापुरी गावामध्ये चालत आलेली ही पायी पालखी वारी सोहळा अत्यंत मोहक आणि उत्साहदायक आहे. या ठिकाणी तुकाराम महाराजांना वडापाव खाण्याची इच्छा झाली होती असं मी ऐकलेलं आहे. त्यामुळं मी माझ्या तोंडातून सांगू शकतो. पण अतिशय या ठिकाणी ह्या गावाला बी वडापावावरूनच वडापुरी हे नाव पडलं आणि तीच परंपरा
इथून पुढे चालत आलेली आहे आणि इथून पुढे हे चालत राहणार. अतिशय आमच्या ह्या मंडळांनी 82 नंबरच्या दिंडी क्रमांक 82 नंबरच्या मंडळांनी अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे. सर्व वारकरी भक्तांना वडापाव खायला मिळालेला आहे. अत्यंत भाग्याचा हा क्षण आहे, एवढंच सांगू शकतो. नक्कीच महाराजांनी अतिशय सुंदर माहिती दिली. वडापुरी गावामध्ये वडापावच का नाश्त्याला बनवला जातो. संत श्रेष्ठ शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराजांना वारीच्या काळामध्ये या गावामध्ये आल्यानंतर वडापाव खाण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती किंवा झाली होती. त्यामुळे या ठिकाणी अनेक वर्षांपासून सर्व दिंड्यांच्या माध्यमातून वडापाव वारकऱ्यांसाठी बनवला जातो. धन्यवाद. महाराज काय सांगाल हे वडापुरी गावाचं महत्व वडापावचं? तुकाराम महाराजांना इथे वडा आणि पुरी खाण्याची इच्छा झाली होती. वडा आणि पुरी पण आता लोक पुरीच्या ठिकाणी पावानी देतात. असं झालं काय? हो, त्यामुळे इथं ह्या गावाला नाव वडापुरी पडलेलं आहे. पण इथं भाविक भक्तांसाठी वडापाव, जेणेकरून वारकऱ्यांसाठी सुविधा व्हावा बा, जेणेकरून पुरी बनवायला टाइम लागतो. हो, पावाना टाइम लागत नाही, त्याच्यामुळे वडापाव. वा वा, खूप छान माहिती, खूप छान सांगितली. धन्यवाद. रामकृष्ण हरी.